मोसंबी फळबागामध्ये आंबा बहार आणि मिरग्या बहार हे दोन बहार लोक प्रामुख्याने घेतात. त्याच्यामध्ये आंब्या बहार सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो, कारण त्याच्यामध्ये उत्पादन पण चांगलं असतं आणि उत्पादनाला भाव पण चांगला मिळतो. अशाच आपण एका बागामध्ये आलेलो आहोत की आंब्या बहाराचं नियोजन करताना पाणी कसं द्यायचं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. कारण काय असतं, बऱ्याचशा बागांमध्ये आपण बघतो की दांड आणि ठिबक दोन्हींची दिशा एकच असते. त्यामुळं दुसऱ्या झाडाच्या दिशेला पाणी पोहोचणं थोडंसं अवघड होऊन जातं. तर याच्यामध्ये काय थोडंसं नियोजनामध्ये बदलाव केला जाऊ शकतो आपण आणि तो सक्सेसफुली करू शकतो, हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. योगेश म्हस्के साहेब MSc ॲग्रिकल्चर, त्यांचा 15-16 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि त्याच्यावरून त्यांनी जे अनुभव घेतलेत आणि शेतकऱ्यांसोबत जे आता त्यांना अनुभव येतात, याच्यावरून त्यांनाही असं वाटतंय की आता आंबे बहार फोडताना किंवा एक वर्षभरासाठी पाणी नियोजन सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि त्याच्यासाठी आपण काय बदलाव करू शकतो याच्यावर आपण जाणून घेऊयात. राम राम योगेश सर. राम राम रोडे सर. राम राम शेतकरी मित्रांनो. राम राम. आज आपण दत्ता रोडे नारायणगावकर यांच्या बागेत आलेलो आहोत. आता यांच्या बागेमध्ये जरा उताराची जमीन आहे आणि उताराची जमीन असल्यामुळे यांना मागच्या वर्षी जे आपण फ्लडिंगनं पाणी देतो, दांडाने जे पाणी देतो, तर आपण ती उताराची जमीन इकडं उतार असल्यामुळं आडवे दांड करायला लावले होते. मग जेणेकरून काय होतं, जे आपली खतं औषधी आहे ती वाहून जायला नको. खतं जी असतात ना टाकलेली आपली जमिनीतून, मग ते पाणी थोडं थोपत चालतं. ही एक पद्धत झाली. तर शेतकरी मित्रांनो, आता या आडव्या दांडामुळे फायदा एक झाला आहे, तिकडची मातीतले घटक पण इकडं वाहून जात नाही, पाणी थांबत जातं, झाडाला पूरक पाणी मिळतं. ही एक सिस्टम झाली. परंतु मी भरपूरशा ठिकाणी बागात बघतोय, आपण आंब्या बहारामध्ये पाणी सोडताना आपण असा दांड करतो, या दांडामध्ये खत टाकतो, पलीकडून एका दांडामध्ये खत टाकतो. हे झालं आपलं सगळ्या गोष्टी. आता ह्या दांडामधल्या जेवढ्या काही मुळ्या आहे, जारवा आहे, यांना खत पाणी सगळं मिळतं. पण आपला या झाडाचा हा जो भाग आहे, हा मधला भाग, हा पूर्ण रिकामा राहतो. त्याच्यामध्ये आपण पावसाळ्यापर्यंत पाणी पण सोडत नाही, खतही देत नाही. मग इथल्या ज्या मुळ्या असतात ह्या सुप्तच असतात. मग झाडामध्ये ह्या सुप्त असल्यामुळं पाहिजे त्या प्रमाणात झाड सगळं सारखं काही फुटत नाही. झाड ह्या साईडनं तुम्हाला कमी फुटलेलं दिसेल, पलीकडच्या साईडनं कमी फुटले. हीच अवस्था पलीकडून पण आहे. दोन्ही साईडनं तुम्हाला झाड कमी कमी फुटलेलं दिसेल. तुम्हाला झाडामध्ये जास्त माल ह्या दोन्ही साईडनं दिसतो. आणि मग अशा वेळी तुमचं अर्ध झाड रिकामं राहिल्यानंतर, अर्धी काडी रिकामी राहिल्यानंतर, आता फवारण्यातून तर तुम्ही स्टोरेज दिलेलं आहे त्याला, तुमची सगळी काडी परिपक्व झाली, पण ती तेवढ्या प्रमाणात फुटत नाही, त्याला पूर्ण अन्नद्रव्य साठा, पाण्याचा साठा मिळत नाही. मग अशा वेळी हे झाड रिकामं राहिल्यामुळे ज्यावेळी आपला पाऊस चालू होऊन जातो जूनपासून, त्यावेळेस पावसाळ्यामध्ये ही ओल झाल्यानंतर, ही जमीन तुमची रूट मूळ सगळं चालू झाल्यानंतर परत मग ही झाडं अर्धवट तुमची फुटायला चालू करतात. मग तुमच्या बागेमध्ये आता दोन प्रकारचे बहार एकत्र होऊन जातात. जो तुम्ही आंब्या बहार फोडलेला आहे तो एक राहतो अर्ध्या प्रमाणात, आणि अर्ध्या प्रमाणात तुमच्या मिरग्या बहार जो आपण त्याला नंतर अडकिण्याच्या रूपामध्ये घेतो, अडकिने वगैरे म्हणतो आपण. मग झाड याच्यामध्ये तुमचं डिस्टर्ब होऊन जातं. झाडाला काय राहतात त्यावेळेस तुमचा आंब्या बहार ह्या साईजमध्ये राहतो, छोट्या काही असे फळं असतात. परत इकडून फुल लागतं. मग झाडाला हे दोन्ही कंडिशनमध्ये झाडामध्ये तेवढी मॅच्युरिटी राहून जात नाही. आणि आपण त्यावेळेत काही लोक नियोजनात असले तर डोस करतात, काही लोक म्हणतात आपण आंब्या बहारातच फोडताना डोस टाकलेला आहे, नंतर साईजसाठी टाकू, त्यावेळेत अजून झाड डिस्टर्ब होतं. मग अशा वेळी आणि आपण तिकडे पाणीच देत नाही तर डोस कशाला द्यायचा. माझा पॉईंट समजा, अशा वेळी काय होतं, मग ते काडीवर जाण्याची जास्त शक्यता असते. झाडामध्ये अन्नद्रव्य तेवढं साठा मिळत नाही, झाडाचं काम जोरात चालू असतं. आणि त्यामुळे मग काय होतं, झाड काडीवर गेल्यामुळे मग शेतकरी म्हणतात फवारण्यातून का झाड काडीवर चाललं. आपण बहाराचं नियोजन चुकतोय आपण. मग त्यामुळे शेतकऱ्यांना एक माझ्या अभ्यासातून, आणि याला विद्यापीठ पण हेच सांगते, झाडाच्या सावलीखाली फेरा जो असतो झाडाच्या, त्याच्या खाली झाडाच्या पांढरी मूळ, ज्याला आपण अन्नग्रहण करणारी मुळी, पाणी घेणारी मुळी असते, तिथं त्याला सगळं अन्नद्रव्याचा साठा आणि पाण्याचं नियोजन आपल्याला करावं लागतं. आणि ते जर चारही साईडनं केलं तर तुमचं झाड कुठंही काडीवर जाणार नाही. झाडामध्ये तुमच्या ताकद राहील, ग्रोथ राहील, आणि झाडाची पूर्ण भूक भागल, तुमचं झाड चांगलं फुटेल, तुमची फळगळ कमी होईल, तुमची जी गुंडी अवस्थेत गळ होती ती कमी होईल, कारण झाडाला पूर्ण अन्नद्रव्य मिळालेलं राहील. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर आपलं उताराचं रान असलं तर आपण आडवा दांड पाडा, त्याला पाणी थोपवायचा प्रयत्न करा. जास्त प्रमाणात नाही, पण तुमचा आडवा दांड असल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात पाणी थोपतं.
आणि जर आपल्याला असं शक्य नाही असा दांड तर करू शकत नाही, अशा वेळी तुम्ही एक ड्रीप योजना जी आधुनिक शेतीमधली एक फळबागेतली सगळ्यात उत्तम योजना आहे, तर मग ड्रीप योजना करून तुम्ही ती एक ड्रीपची लाईन टाकून इनलाईन म्हणा ड्रिपर म्हणा, हा जो मधला भाग तुमचा रिकामा राहतो तिथं तुम्ही पाण्याची व्यवस्था खताची व्यवस्था करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे. हे सगळ्यांनी आता आंबे बहार फोडण्याचा टाईम चालू झालेला आहे. जवळपास आपण भरपूर शहरात बघतो 15 ते 20% आंबे बहारातली बाग पाणी सोडायला चालू झाली. तर त्यांनी अजून जी राहिलेली 70-80% बाग आहे त्यांनी हे नियोजन करावं, जेणेकरून त्यांचा जो बहार आहे किंवा जे झाड फुटण्याची जी कला आहे ती व्यवस्थित होईल, झाडात स्टोरेज राहील आणि झाड योग्य पद्धतीनं फुटल्या जाईल. आता तुमचा प्रश्न विचारा. आता हे बघा, जसं आपण चर्चा केली अगोदर की आता ह्या बाजूने दांड आणि ड्रीप दोन्ही असल्यामुळं आता आपण जर बघितलं तर आपल्याला ह्या बाजूने त्या बाजूला काहीच दिसत नाही. याचा अर्थ सगळ्या फांद्या ह्या झाडाच्या आणि त्या मिक्स झालेल्या. पण आपण हेच जर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला एकदम खुली स्पेस जी ओपन स्पेस जी दिसते आपल्याला ही भरून काढायची. झाडाची जी वृद्धी आहे एकदम योग्य आणि उत्तम प्रश्न विचारला तुम्ही. आपलं हे जे नियोजन चुकल्यामुळे झाडाची ग्रोथ अशीच झाली, झाडाची अशी ग्रोथ झालीच नाही. ही जी जागा मिळण्याची होती ती ॲक्च्युली हे अंतर कमी आहे, झाड तेवढं मिळू शकत नाही, पण पाहिजे तेवढं डेव्हलप तुम्हाला झाड या पद्धतीत दिसणार नाही. आणि विद्यापीठाने जे नियोजन सांगितलेलं आहे त्याच्या पद्धतीने जसं बघितलं, जी लावणीची जी जागा समजा विद्यापीठ सांगतं हे 20 बाय 20 वर 18 बाय 18 जी जमिनीनुसार त्यांनी लावणीची पद्धत ठेवलेली मोसंबीमध्ये ती कंटिन्यू ठेवली, तर मग त्या पद्धतीत आपण आणि ते जसं सांगतायत विद्यापीठ सांगताय आणि अनुभव शेतकऱ्यांचा अभ्यास झाडांना लागणाऱ्या गरजा त्याच्यानुसार असंच नियोजन केलं तर तो बागेमध्ये सक्सेस राहील. झाड आपले जे उठण्याचं वगैरे जो परिणाम आहे तो होणार नाही, कारण खोडाजवळ पाणी जात नाही, अन्नद्रव्य जात नाही, झाडात खोडातले रोग कमी होतील, अजून हे फायदे शेतकऱ्यांना जास्त होतील, खोडांना पण तिकडं पाण्याचं याचं डिस्टर्बनेस काही होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, हे नियोजन करावं. पाण्याचं नियोजन फार महत्त्वाचं आहे फळबागेत. पाण्याचं नियोजन जर व्यवस्थित झालं तर तुमची बाग व्यवस्थित फुटल, बहार चांगला राहील आणि जी गळेची समस्या आहे ती पण कमी होऊन जाईल आणि झाडाला पाहिजे तेवढं जो खाण्याचा किंवा अन्नद्रव्याचा साठा उपलब्ध करायचा तो होऊन जाईल. तरी सर्वांनी व्यवस्थित डोस भरावा. रासायनिक खतासोबत इतरही सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याला दुय्यम अन्नद्रव्य म्हणतो आपण ते पण व्यवस्थित, जसं नियोजन आहे आपलं, जसं झाडाची भूक आहे 2-2.5 किलोपर्यंत 3 किलो, जसं तुमचं झाड ज्या वर्षात आहे त्यानुसार नियोजन किंवा मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन घेऊन नियोजन करावं, जेणेकरून हा जो डोस करतो आपण आंब्या बहाराचा तो झाडाला भूक लागलेला डोस असतो, झाडाला काम करण्यासाठी ऊर्जा देणारा डोस असतो, त्यामुळे तो योग्य डोस करावा आणि पाण्याचं योग्य नियोजन करूनच बाग व्यवस्थित फोडावा. काही प्रॉब्लेम आला तर आमचा नंबर आहे तुमच्यासोबत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, कधीही फोन करा. तुमच्यासाठी योगेश म्हस्के कधी पण यायला तयार आहे. तुमच्या स्पॉटवर आल्याशिवाय मी तुम्हाला कुठलंही मार्गदर्शन करणार नाही. धन्यवाद. तर अशा पद्धतीने एक योग्य पाण्याचं नियोजन जे आहे करून शेतकरी आपल्या उत्पादनामध्ये वाढ करू शकतो, वृद्धी करू शकतो. आता जसं आपण बघितलं की आता ह्या साईडला आपल्याला काहीच दिसत नाही. याचा अर्थ काय आहे की इकडं पाण्याचा फ्लो चांगला आहे, झाड खतं चांगलं घेतं ह्या साईडला जी मूळ आहे. पण आता या साईडला बघितलं तर सगळं ओपन आहे. आपण कोणत्याही लाईनमध्ये जाऊन बघा तर आपल्याला इकडं भरपूर ओपन दिसतं, ओपन स्पेस आहे. म्हणजे काय याचा अर्थ काय आहे की ह्या बाजूला जे मुळं आहेत, आपण ह्या मधल्या पट्ट्यामध्ये जे मुळं आहेत यांना आपण एक प्रॉपर तरीकेने पाणी आणि अन्नद्रव्य हे देऊ शकत नाही, कारण आपलं पाण्याचं मॅनेजमेंट व्यवस्थापन तसं नसतं. तर आपण ह्या थोडंसं क्रिस क्रॉस आपण ज्याला म्हणतो की बाई एका बाजूनी ओपन पाणी आपलं दांडादुंड आणि दुसऱ्या बाजूनी ठिबक, याच्या पद्धतीने आपण पाण्याचं व्यवस्थित नियोजन करू शकतो. तर myself R. Santosh, I request all farmer friends and all educated friends to please like this video, comment on this video and share it with other friends, other farmers, so that they can get benefited out of this information. Thank you.